मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूरच्या गोठ्यावर एक संकट आलं आहे आणि ते संकट जे आहे ते आपण सगळ्यांनी मिळून ते दूर करायचं आहे. तुम्ही बघितलं, बकासूरच्या गोठ्यावरती काल अतिक्रमण करण्यासाठी मुंबईचे जे बिल्डर होते त्याची लोक जे आहेत ते आलेले आणि त्या लोकांनी तृतीयपंथी जे आहेत ते मध्यस्थी करून हे पुढे सारले आणि बघितलं प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु हे तसं काही तिथं काही घडलं नाही. तरीही संतोष मामा तसेच संतोष मामाचे जे मोठे बंधू आहेत त्यांच्या अंगावरती का त्यांची लोक जे आहेत ते गेलेले असं सांगितलं जातं आहे. मित्रांनो, जागा जी आहे ती संतोष मामा यांची 1987 पासून असे आहे सांगण्यात येते आणि त्या जागेचा जो आहे तो खटला जो आहे तो कोर्टामध्ये चालू आहे. तरीही ती लोक त्यांच्याकडे का बळजबरीने बुलडोजर घेऊन गेले, JCB घेऊन गेले, कंटेनर घेऊन गेले, असं का केलं हे जरा समजण्याच्या पलीकडे आहे. आणि तिथलेच काहीतरी लोक आहेत त्यांच्या तिकडचेच ते त्यांना थोडीशी त्यांना मदत करतायत त्या बिल्डर लोकांना. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची प्रगती जर होत असेल ना तर त्या व्यक्तीची प्रगती काही लोकांना बघवत नाही आणि त्या लोकांना कसं खाली आणायचं हे तिकडंच नाही, मामाच्या बाबतीतच नाही तर सगळ्यांच्या बाबतीत, अगदी माझ्या बाबतीतसुद्धा असं होतं. माझ्यावरसुद्धा खूप जाळणारे लोक आहेत, परंतु जाळणारे जाळतात, त्यांना जळूनच द्यायचं असतं. तसंच आपल्या बकासूरच्या गोठ्यावरती बघितलं तुम्ही काल कशा पद्धतीनं काही लोक बकासूरवरती जाळणारे आहेत. मित्रांनो, त्यांना काही बघवलं नसेल बकासूरची परिस्थिती मालकांची, बकासूर पळतोय ती त्यांनी बघितलं. बिल्डर जे होते त्यांना जे साथ दिली आणि त्या बिल्डर लोकांनी तुम्ही बघितलं त्यांना जे आहे साथ दिली, अशा पद्धतीनं साथ दिली की दावा बरोबर साधला. बरोबर नाशिकला गेले, कोणसुद्धा नव्हते गोट्यावरती, बरोबर यांनी बुलडोजर आणला, तृतीयपंथी लोक मध्यस्थी घातली आणि सगळा म्हणजे कालवा केला तिथं बकासूरच्या गोठ्याच्या तिकडं. परंतु तसं काय जीवितहानी काय झाली नाही. जीवितहानी म्हणजेच कोणाच्या अंगाला टच जरी झाला असेल, परंतु बकासूरच्या गोठ्याला असं काय त्यांनी असं काय केलं नाही चुकीच्या पद्धतीचं बुलडोजर वगैरे असलं काय चालवलं नाही. परंतु बघा मित्रांनो, अशी किती वाईट लोक आहेत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. बकासूरचं चांगलं होतं आहे, मालकाचं चांगलं होतं आहे, बैलगाडा शर्यत क्षेत्रात माझ्याकडून चुकून गेला शब्द. जे त्यांच्यावरती लोक जे आहेत ते खूप जाळणारे लोक आहेत मामांच्यावरती. त्यामुळे त्या लोकांनी असं नाही करायला पाहिजे, कुठले असतील ती लोक, परंतु असं त्यांचे कर्म त्यांना शिक्षा देईल. परंतु तुम्ही बघितलं त्या देवाच्या गोठ्याला धक्का नाही लागला, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही बघितलं आज चौधरी साहेब जे आहेत ते भिवंडीचे नगरसेवक आहेत, त्यांनी आज मध्यस्थी केली, बकासूरच्या गोठ्यावरती गेले आणि त्यांनी सांगितलं आम्ही बकासूर सोबत कायम आहे, काही अडचण आली तर आम्ही तिथे उभे राहू, बकासूरच्या नक्कीच बकासूरच्या गोठ्याला एक टचसुद्धा होणार नाही. त्यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस साहेबांच्यापर्यंत, शिंदे साहेबांच्या पर्यंत ही गोष्ट त्यांच्या कानावरती घालणार आहेत. बघा बकासूरच्या गोठ्यावरती जे काही लोक आलेले बिल्डर होते त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे होतं. आधी त्यांना समज द्यायला पाहिजे होतं, आम्ही येतोय असं माघारी कृत्य करायला नव्हतं पाहिजे. परंतु असं चला आता बकासूर कुठल्या मैदानामध्ये दिसेल आणि बकासूर कोणत्या आता पळेल का बकासूर नक्की. मित्रांनो, आता मला नाही वाटत की बकासूर पळेल लवकर, म्हणून महिनाभर तरी बकासूर आता पाळताना नाहीच ना, कारण की हे प्रकरण जे आहे ते गंभीर आहे, ताजं प्रकरण आहे. जर आता एका चुकून जर बकासूर पाळण्यासाठी आणला तर ती लोक येण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे मला तर नाही वाटत की महिनाभर तरी बकासूर आता आरामावरतीच असेल, कारण की तुम्हाला माहिती आहे लोक खूप वाईट आहेत. दावा साधला, नाशिक या ठिकाणी गेले बकासूरला घेऊन पळवण्यासाठी आणि बरोबर तो फायदा जो आहे तो त्या बिल्डरने घेतला. त्या ठिकाणी ते पोहोचले आणि बकासूरच्या गोठ्यावरती जाण्याचा प्रयत्न केला, तृतीयपंथी लोक जे आहेत ते घालण्याचा प्रयत्न केला पुढे, परंतु त्यांचा जो प्रयत्न आहे तो असफल झाला आणि जो बकासूरचा आपल्या देवाच्या गोठ्याला काही नाही झालं. मित्रांनो, तरीही काय सांगू शकत नाही, तो बिल्डर खूप मोठा व्यक्ती आहे, त्याच्यामुळे तो काही करू शकतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी जेवढे फॅन्स असतील त्यांनी तरी थोडं बकासूरच्या गोठ्यावरती जावा, त्या ठिकाणी थोडंसं आपला अमूल्य वेळ त्या ठिकाणी द्या आणि त्या भागातील लोक असतील त्या ठिकाणचे, कारण की आपल्याला बकासूरची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की तुम्ही सांगितले, मामाने सांगितले, आमच्या जीवालासुद्धा धोका आहे या बिल्डरच्याकडून, कारण की तसं झालं आहे. त्यांनी सांगितले की आमच्या चुलत्याची जी आहे हत्या झालेली आहे आणि त्या हत्येचा जो आहे तो आता त्यांनी सांगितले चौकशी सखोल करणार आहेत, नगरसेवकांनी सुद्धा सांगितलेलं आहे. बघूया काय होतं आहे. परंतु मित्रांनो, बकासूर आता एक महिना तरी मला नाही वाटत की मैदानामध्ये पाळताना दिसेल आपल्याला. कारण पण तसंच आहे मित्रांनो, आता सातारा भागामध्ये तो पाळताना कधी महिनाभर तरी काय दिसायचं नाही. जर चुकून पळाला तर पुणे जिल्ह्यात जवळचं तिथलं जर मैदान असलं तर पळेल, 5-10 किलोमीटर अंतरावर असलं तरच पळेल, नंतर नाही पळायचा. आता एक महिना तरी बकासूर आरामावरतीच असणार आहे मित्रांनो, सगळ्या फॅन्सना. मला असं वाटतं की प्रकरण खूप एवढं गंभीर नाही आहे.
गंभीरच आहे, गंभीर नाही पण वाटतं एवढं गंभीरच आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे, बकासूर जर पाळायला आला इकडे तर मागणं ती लोकं येत आहेत आणि कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा, परंतु तो प्रयत्न अयशस्वी होणार. आमचा सगळ्या महाराष्ट्राचा सपोर्ट बकासूर फॅन्स सगळ्यांनी एकजूट होऊया आणि ह्या जे काही चालले कृत्य हे थांबवलं पाहिजे आणि आपण सगळे हे बकासूरच्या गोठ्याची काळजी घेतली पाहिजे. बघूया काय होते. बकासूर एक महिन्याभर तरी आता दिसणार नाही.